आपण ना चेस्ट कम्प्लीट होत आले. आता क्लास सेट घेणार याचा चेस्ट प्रेसचा. याच्यामध्ये मी घेणार आहे 100 किलो. ठीक आहे, 100 किलो मध्ये मला बघायचंय जेवढा कॉन्फिडन्स आहे ना तेवढा फॉर्म येतोय का माझा. तर एक 8 रेपिटेशन तर गेले पाहिजेत, प्रॉपर 8 रेपिटेशन गेले पाहिजेत. पण मी शेवटी काढून करणार, बघायचं जास्त वेळमध्ये फॉर्म चांगला म्हणजे परफेक्ट फॉर्म येतोय का. ठीक आहे, चला. आता मला पेंटिला लावायला लागला. कंडिशन ना माहितीये का, आधी ना मला असं स्टार्टिंगला मी डोक्यात घेतलं की आता व्हिडिओज काढायचे, व्हिडिओज बनवायचे. तर आधी यायचं की आपली बॉडी एकदम चांगली पाहिजे, 80-85 वजन पाहिजे, ते सेफ पाहिजे, पूर्ण कट्स पाहिजे. पण प्रत्येक डोक्यात घेतलं लोक डान्स करून असं मुली समजा, तुम्ही सगळ्या मुलींना ट्रोल करत नाहीये. असे छोटे छोटे कपडे घालून व्हिडिओज काढायचे, म्हणजे डान्सचे वगैरे XYZ फिगर दावायचं, किंवा मुलं घाण घाण गोष्टी करायच्या, काय पण खालतं काही कर फालतू कर. आपलं तसं नाहीये. तर लाज सोडून दिली आता, लाज नाही 2-3 वर्ष करायचं स्ट्रगल झालंच पाहिजे. 2-3 वर्षात करायचं आपल्याला काहीतरी. चला, एक गोष्ट आहे, लाईट वेट जास्त रेपिटेशन. किती माहितीये का, 30 किलो किती रेप्स जात आहेत बघू. चला, पंपही बघू वाटतंय का, वाटलाच पाहिजे. फॉर्म परफेक्ट येतो, रेपिटेशन जास्त जातात. गाईस, खरं सांगतो बरं का, सोपं नाही. मला ना आधी वाटायचं स्टार्टिंगला जिम स्टार्ट करायची, म्हणजे बॉडी नव्हती त्या टायमाला. काय ती बॉडी बनवणं महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिन्याची गोष्ट नाहीये. बॉडी बनवायसाठी 3-4-5 वर्ष लागतात. माझी काहीच नाही, शिकवाय मी अजून. शून्यातून वर येण्याची कंपनी आहे आपली. संवादाचा नाही का डायलॉग, शून्यातून वर आलेली कंपनी. पण आपण अजून शून्यातच आहे, शून्यातून वर यायचं आहे अजून. करायचं, लढायचं, पडायचं, उठायचं, चालू राहिलं पाहिजे आणि करून दाखवायचं सगळ्यांना. ज्यांनी आपल्याला विरोध केला ना या गोष्टीसाठी, सगळ्यांना उत्तर द्यायचं. आणि ते पण असं तसं उत्तर नाही द्यायचं, आपली तरक्की दाखवून त्यांना, म्हणजे स्वतःहून दिसलं पाहिजे. तोंडावर बोलून दाखवणं किंवा 4 शिव्या देणं ह्याला म्हणत नाहीत की समोरचा आडवं बोलतो म्हणून आपण त्याला तोंडावर उत्तर द्यायचं. तर करून दाखवायचं आपण. आपले हेटर्स डोळ्याने बघतील.